Hello dear students, welcome once again. So let's start with the discussion of mechanical properties of the fluids. आपण लास्ट लेक्चर पर्यंत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स मधला सरफेस टेन्शनचा पार्ट बराचसा बघितला, ज्याच्यामध्ये आपण काही बेसिक टर्म्स बघितल्या, काही प्रेशर डिफरन्सची कंडिशन बघितली, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितला, त्याच्यानंतर आपण कॅपिलरी बघितली, हाईट राईज फॉल त्याचे एक्सप्रेशन्स बघितले. सो बराचसा जो काही लास्ट लेक्चरपर्यंतचा जो काही स्टडी होता तो पूर्णपणे फ्लुइड्समधला जो पहिला किंवा दुसरा सेक्शन, दुसरा पार्ट म्हणूया, दॅट इज फ्लुइड्स आर ॲट रेस्ट, ज्याला की आपण हायड्रोस्टॅटिक असं म्हटलं होतं, त्याच्याशी रिलेटेड स्टडी होता. बरोबर. आपण पहिल्या लेक्चरला फ्लुइडची बेसिक डेफिनेशन आणि फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, म्हणजे फ्लुइडची आपण इंट्रोडक्शन बघितली होती. दुसरा पार्ट जो आपण जवळपास 4 ते 5 लेक्चर्समध्ये बघितला तो म्हणजे सरफेस टेन्शन, हायड्रोस्टॅटिक किंवा फ्लुइड्स ॲट रेस्ट असा बघितला. आणि आजपासून आपण बघणार आहोत फ्लुइड्स आर इन मोशन, त्याला हायड्रोडायनॅमिक्स असं म्हटलं जातं. ओके. पण ते सुरू करण्याच्या आधी आपण जो काल कॅपिलरीचा पॉईंट डिस्कस केलेला आहे त्याचे एक जवळपास काही 6 ते 7 CETचे क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत, त्याचं डिस्कशन आपण सुरुवातीला करूया आणि मग त्याच्यानंतर आपण फ्लुइड्स आर इन मोशन याच्या रिलेटेड स्टडी करूया. ओके. आता फ्लुइड्स आर इन मोशनमध्ये पण जशा सरफेस टेन्शनच्या कन्सेप्ट आहेत तशा जर फ्लुइड्स मोशनमध्ये असतील, मुव्हिंगमध्ये असतील, व्हेलॉसिटी त्याला असेल तर काय काय त्याच्यामध्ये चेंजेस होतात, काय काय कन्सेप्ट असतात, हे सगळं आपल्याला हायड्रोडायनॅमिक्स अर्थातच फ्लुइड्स आर इन मोशनमध्ये शिकावं लागेल. त्यामुळं आजपासून आता आपण आधी कॅपिलरीचे काही एक्झाम्पल्स बघूया आणि त्याच्यानंतर आपला जो काही स्टडी सुरू होतोय तो हायड्रोडायनॅमिक्सचा सुरू होईल आणि कदाचित अजून 2-3 लेक्चरमध्ये तो पूर्णपणे स्टडी संपून जाईल. आणि त्यात बरेचसे 1-2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, पण ते रिड्यूस्ड आहेत, वास्ट सिलेबस होता थोडासा कमी झालेला आहे, त्यामुळे कदाचित अजून 3-4 लेक्चरमध्ये पूर्ण 3 लेक्चरमध्ये पूर्ण थेरी संपून जाईल आणि त्याच्यानंतर मग आपण टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स घेऊया. बघा, आपण प्रत्येक लेक्चरमध्ये CETचे क्वेश्चन्स पण डिस्कस करतोय, पण टॉपिक झाल्यानंतर बुकमध्ये जे काही अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत त्याचं डिस्कशन करणार आहोत. म्हणजे जवळपास एक 10 लेक्चर झाली तर नियर अबाउट 50 to 60 क्वेश्चन्स तुमचे CETचे डिस्कस होतील आणि त्याच्यानंतर जे टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत ते टोटली जे काही दिलेले आहेत बुकमध्ये सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला इथं लेक्चरमध्ये डिस्कस केले जातील. तुम्ही ते व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. अदरवाईज जे काही सॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत टेक्स्टबुकमधले त्याचा अभ्यास मात्र तुम्ही स्वतः करायचा आहे. त्याच्यामध्ये काही शंका येत असतील तर मग त्या तशा तुम्ही मला विचारू शकता. ओके. सो आपण सुरू करूया, पण तत्पूर्वी आपण जे काही कॅपिलरी कालचा पार्ट बघितलेला होता त्या कॅपिलरीचे काही एक्झाम्पल्स आहेत, CETचे एक्झाम्पल्स, त्याचं डिस्कशन आपण पहिल्यांदा करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी क्वेश्चन समोर दिलेला असतो तो आधी लिहून घ्या आणि मग त्याचा आन्सर इन डिटेल लिहिले तरी चालेल. सो आपण जो कालचा पॉईंट बघितला होता कॅपिलरी, हा ठीक आहे, आता मी हेडिंग लिहिलेलं आहे फ्लुइड्स इन मोशन, पण आपण जो काल पॉईंट बघितला होता कॅपिलरी ट्यूब किंवा कॅपिलरी ॲक्शन बघितली होती बघा आपण. ओके. सो याच्याशी रिलेटेड जो काही स्टडी आपण काल बघितलेला आहे त्याच्यावरचे जे काही CETचे क्वेश्चन्स विचारलेले होते त्याचं डिस्कशन आपण आधी थोडंसं करून घेऊया. ओके. लुक ॲट द क्वेश्चन. व्हेन ए लिक्विड रायझेस इनसाइड ए कॅपिलरी ट्यूब द वेट ऑफ द लिक्विड इन द ट्यूब इज सपोर्टेड बाय. आपण काल बघितलं होतं बघा, जे काही लिक्विडचं वेट आहे ते कुणी सपोर्ट केलं जातं, तर ऑप्शन्स तुम्ही वाचू शकता. बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता वेट सपोर्टेड विचारलेला, वेट म्हणजे फोर्स ना, सो फोर्स हा फोर्सनी सपोर्ट केला जाईल ना, सो देर इज अ नो ॲटमॉस्फेरिक प्रेशर आन्सर. पार्शली बाय ॲटमॉस्फेरिक प्रेशर, पार्शली बाय सरफेस टेन्शन हे पण नसेल. एंटायरली बाय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन आणि पार्टली बाय द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सो C आणि D मधलं ऑप्शन असू शकतं. मग त्याच्यामध्ये एंटायरली कुणी वेट बॅलन्स केलेलं असेल तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सो C ऑप्शन बघा, एंटायरली बाय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. C आन्सर एंटायरली बाय द फोर्स, एंटायरली बाय द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. बघा, एंटायरली बाय द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. पूर्णपणे जो काही फोर्स असेल कुणामुळं, सरफेस टेन्शनमुळं,
त्याच्यामुळं ते जे काही लिक्विड असेल त्याचं वेट बॅलन्स केलं जाईल. लक्षात येते का बघा, आपण हे कॅपिलरीच्या पॉईंट्समध्ये सुद्धा बघितलं होतं, किंवा अपवर्ड फोर्स डाऊनवर्ड फोर्स म्हणतो, एकमेकांना बॅलन्स केले जातात. ओके, सो वी कॅन से दॅट एंटायरली बाय द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, जो की आपण काल टी कॉस थिटा 2πr बघितला होता, जो वरच्या डायरेक्शनला होता, आणि खालच्या डायरेक्शनला जे होतं तिथं आपण वेट mg म्हणलं होतं. मग त्यात आपण डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू हाईट हे सगळं पुट करून फायनल इक्वेशन आपण मिळवलेलं होतं हाईटचं, राईज ऑर फॉल इन लिक्विड लेवल असं बघितलं होतं आपण. ओके, नेक्स्ट लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा मोठा क्वेश्चन आहे, मी आधी रीड करतो बघा. इन ए कॅपिलरी ट्यूब ऑफ कॅपिटल रेडियस आर, कॅपिटल आर, ए स्ट्रेट थिन मेटल वायर ऑफ रेडियस स्मॉल आर is inserted symmetrically and one end of the combination is dipped vertically in water such that the lower end of the combination is at same level. So the rise of water in the capillary tube is, rise विचारलेला आहे, rise of capillary tube. आता थोडक्यात काय की ही कॅपिलरी ट्यूब आहे आणि याच्यामध्ये एक अशी ही वायर आहे असं म्हणूया. ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये एक वायर इन्सर्ट केलेली आहे, तर साहजिकच इकडं लिक्विड लेवल अशी राईज होईल ना, याच्यामध्ये हे असं लिक्विड वरती जाईल, तर ते राईज विचारलेलं आहे एच. सो जनरल फॉर्म्युला आपण काय लिहितो, 2t cos θ अपॉन r rho g असा लिहितो बघा. आपण हा फॉर्म्युला काल बघितलेला आहे, पण आता हे जर कंडिशन लिक्विड कसलं आहे बघा, लिक्विड सरफेस टेन्शन वॉटर, राईज ऑफ वॉटर आहे, वॉटर. सो फॉर वॉटर थीटा 0 घेऊया. सो कॉस थीटा किती घेऊया आपण, 1 घेऊया. सो हाईट इज इक्वल टू 2t अपॉन r rho g असं होईल. पण हा म्हणजे काल काय होतं, कॅपिलरीची रेडियस होती. आता कॅपिलरी ट्यूबची रेडियस काय आहे, कॅपिटल आर आहे बघा, ही कॅपिटल आर आहे आणि वायरची रेडियस स्मॉल आर आहे. ओके, मग साहजिकच आपल्याला बघा, लक्ष द्या व्यवस्थित, ही समजा वायर आहे ज्याची रेडियस स्मॉल आर आहे आणि ही समजा कॅपिलरी आहे, बरोबर. वायर सेंटरला टाकली ना सिमेट्रिकली, म्हणजे मग मला सांगा जो हा पोर्शन आहे याच्यामध्ये लिक्विड लेवल राईज होणार आहे ना, मग हा एवढा पोर्शन घेतला पाहिजे. मग हा जो पोर्शन आहे तो किती असेल, कॅपिटल आर मायनस आर असेल. म्हणजे जी काय आपली रेडियस आहे फॉर्म्युल्यामध्ये त्याला आपण कॅपिटल आर मायनस आर घेऊया आणि बाकीचं सगळं आहे तसं. फक्त कॉस थिटा 1 कसा केला कळला का बघा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो प्युअर वॉटरसाठी आपण किती घेतो, 0 डिग्री घेतो. सो देअरफॉर cos 0 इज इक्वल टू 1. सो वी कॅन निग्लेक्ट द cos थिटा 1 होणार आहे, म्हणजे घालवलं आपण थोडक्यात. त्याच्यानंतर जे स्मॉल आर आहे, आता स्मॉल आर म्हणजे हे आपल्या मेन फॉर्म्युल्यामध्ये कॅपिलरीची रेडियस होती स्मॉल आर, पण इथं आपल्याला रेडियस कुठली घ्यावी लागेल, तर कॅपिलरीची आणि त्या वायरची रेडियस दोघांचं सबट्रॅक्शन घ्यावं लागेल, म्हणजे एवढा पार्ट. सो दिस पार्ट इज नथिंग बट कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. जर इथं नोटेशन स्मॉल आरच्या ऐवजी दुसरं आलं असतं तर ते नोटेशन तसं घ्यावं लागलं असतं. त्यामुळे हा स्मॉल आर आणि हा स्मॉल आरचा काही संबंध नाही, व्यवस्थित लक्षात ठेवा. हा स्मॉल आर म्हणजे जनरल कॅपिलरीची रेडियस आणि हा जो कॅपिटल आर मायनस आर आहे तो आपण इथं ह्या कंडिशनमध्ये जी काही रेडियस तयार होईल ते घेतलं. मग हाईट किती मिळाली आपल्याला, 2t अपॉन r मायनस r इंटू रो जी. सी ऑप्शन बघा. सो या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कॅपिलरीवरचाच हा क्वेश्चन आहे, कॅपिलरीवरचाच राईज आणि फॉलचा क्वेश्चन आहे. सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जे काही राईज इन लिक्विड लेवल आहे त्याचं एक्सप्रेशन 4 ऑप्शन्समधलं शोधायचं आहे. सो आपण लिहू शकतो की एच इज इक्वल टू, हवं तर तिथं ब्रॅकेटमध्ये बघा, टी म्हणजे सरफेस टेन्शन दिलेलं आहे, रो म्हणजे डेन्सिटी दिलेला आहे, जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेला आहे. सो दिस क्वेश्चन इज बेस्ड अपॉन द कॅपिलरी ट्यूब. लक्षात येते का बघा. त्यामुळे कॅपिलरी ट्यूबच्या आपण कालचं पूर्ण लेक्चर आपण कॅपिलरीमध्ये बघितलं होतं बघा. पहिल्यांदा डेफिनेशन बघितली, पुन्हा कॅपिलरी ॲक्शन बघितली, एकदा राईज होते एकदा फॉल होते, राईज का होते फॉल का होते हे प्रेशर डिफरन्सच्या मदतीनं बघितलं. त्याच्यानंतर हे जे एक्सप्रेशन आहे ते आपण एकदा प्रेशर डिफरन्सच्या मदतीनं बघितलं, एकदा फोर्स मेथडच्या मदतीनं बघितलं. दोन्ही वेळेला आपल्याला इक्वेशन किती मिळालं होतं, हाईट इज इक्वल टू 2t cos θ अपॉन r rho g. 2t, t म्हणजे टेन्शन, cos θ, θ इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, r इज द रेडियस ऑफ द कॅपिलरी, रो इज द जे काही लिक्विड असेल त्याची डेन्सिटी आणि g म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजलं का बघा. सो दिस क्वेश्चन इज बेस्ड अपॉन द कॅपिलरी. ओके, सो सी ऑप्शन आपण याचं म्हणू शकतो. नेक्स्ट पुढचा इक्वेशन सीईटीचाच आहे.
The height of water in a capillary tube of radius 2 cm is 4 cm. What should be the radius of capillary if the water rises to 8 cm in the tube? Question लिहून घ्या व्यवस्थित. Given points बघा. The height of water in a capillary tube of radius 2 cm is 4 cm. समजा एक ट्यूब घेतलेली आहे, पहिली केस आहे म्हणून आपण त्याला, तेव्हा कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 2 cm आहे आणि हाईट 4 cm आहे. सो रेडियस 2 cm आणि हाईट 4 cm म्हणूया. बरोबर आहे का बघा. रेडियस कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 2 cm इज हाईट 4 cm. पहिली केस आहे. आता गेलं व्हॉट शुड बी द रेडियस ऑफ कॅपिलरी इफ द वॉटर रायजेस टू 8 cm. दुसरी हाईट जर 8 cm आली, सॉरी H2 म्हणतो मी, हाईट वाढली ना, तर रेडियस काय होईल दुसरी, क्वेश्चन मार्क. मग साहजिकच जर हाईट वाढली तर रेडियस कमी व्हायला पाहिजे ना, का तर आपण हाईट आणि रेडियस मधलं रिलेशन कसं बघतोय, इनवर्सली प्रोपोर्शनल. सो वी कॅन से दॅट सिन्स वी हॅव हाईट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. हे सुद्धा मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं बघा. जेवढी लहान ट्यूब असेल तेवढी लिक्विड लेवल जास्त राईज होऊ शकते आणि जेवढी मोठी ट्यूब असेल तेवढी लिक्विड लेवल कमी राईज होऊ शकते. म्हणजे फारसं काही याची मिळणार नाही आहे. ओके, सो आपण रिलेशन लिहू शकतो की हाईट आणि रेडियसमध्ये रिलेशन. सो हाईट अँड रेडियस बोथ आर इनवर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. मग असं असेल तर आपण हेच असं लिहितो ना, H1 R1 इज इक्वल टू H2 R2 असं लिहितो. हे माहिती आहे का बघा दोन कंडिशनचं. किंवा असं लिहा सरळ H1 अपॉन H2 इज इक्वल टू R2 अपॉन R1. अपोजिट आलं का, 1 ला 2 आलं, 2 ला 1 आलं का. सो आता आपल्याला हे तिघ जण माहीत आहेत. सो आपल्याला R2 काढायचं आहे. सो मी फॉर्म्युला लिहितो R2चा, इथे लिहितो. सो R2 इज इक्वल टू बघा काय येणार, हे R1 इकडे घ्या, R1 H1 अपॉन H2 येणार आहे. सो R1 किती आहे, 2 आहे, सगळं सेंटीमीटरमध्ये ठेवूया. H1 किती आहे, 4 आहे, हे 8 आहे. सो 1 सेंटीमीटर. दिस इज द आन्सर. सो 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर, ए ऑप्शन 1 सेंटीमीटर. बघा बरोबर आहे का. So here we can say that height and radius of the capillary tube or rise in liquid level, fall in liquid level असं म्हणा, is inversely proportional to the radius of the capillary tube. So त्या कंडिशनवरून आपण काय केलं, हा फॉर्म्युला तयार केला. या फॉर्म्युल्यामध्ये 4 व्हॅल्यूपैकी 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि चौथी व्हॅल्यू आपण इझिली पॉईंट आउट केली. क्वेश्चन हा 2001चा आहे. नेक्स्ट पुढचा सेम क्वेश्चन आहे 2015चा आहे, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीनं विचारलेला आहे. इथं सॉल्व करूया आपण. आधी क्वेश्चन लिहून घ्या, मग मी तिथं सॉल्व करतो. ए लिक्विड रायजेस टू ए हाईट ऑफ 1.8 cm इन ए ग्लास कॅपिलरी ए, कॅपिटल ए, अनदर ग्लास कॅपिलरी कॅपिटल बी हॅव्हिंग डायमीटर 90% ऑफ द कॅपिलरी ए इज इमर्स्ड इन सेम लिक्विड. सो द राइज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी बी इज. क्वेश्चन लिहून घ्या आधी. पुन्हा आपल्याला याच्यासारखं सॉल्व करायचं आहे, फक्त व्यवस्थित आधी क्वेश्चन लिहून घ्या. ए आणि बी अशा 2 कॅपिलरीज दिलेल्या आहेत. ए अँड बी कॅपिलरीज म्हणजे 2 कंडिशन. इथं जशी 1 आणि 2 लिहिली होती ना, सेम तशीच आपण ए आणि बी कंडिशन अशी इथं डिफाईन करूया. ओके, ए लिक्विड लेवल रायजेस टू ए हाईट ऑफ 1.8 cm इन ए ग्लास कॅपिलरी ए. ए मधली हाईट दिलेली आहे. सो HA म्हणतो मी बघा. सो HA इज इक्वल टू व्हॉट, 1.8 cm. 1.8 cm. नेक्स्ट, अनदर ग्लास कॅपिलरी बी हॅव्हिंग डायमीटर 90% ऑफ कॅपिलरी ए. बीचा डायमीटर म्हणजे काय, DB 90% आहे कुणाच्या, DAच्या. हे समजतंय का बघा. हेच मी असं लिहू का, DB इज इक्वल टू 90 अपॉन 100 DA. डायमीटर बीचा हा 90% आहे कुणाच्या, एच्या. आणि हेच आपण रेडियसच्या फॉर्ममध्ये असं लिहूया, टॉईस ऑफ RB, हे 90 अपॉन 100 आणि हे काय, टॉईस ऑफ RA ना. शेवटी 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे रेडियस पण किती झाली, थोडक्यात 90% झाली ना, म्हणजे 90 अपॉन 100 RA म्हणूया आपण. सो रेडियसचा रेशो आपण लिहू शकतो. देअरफॉर RA अपॉन RB मी असं लिहू का बघा, RA हे RB इकडे घेतलं तर हे 100 इकडं 90 इकडं, म्हणजे 10 अपॉन 9 म्हणूया आपण. पहिला रेशो आपण RA अपॉन RBचा काढला दिलेल्या कंडिशनवर. बाकी आपल्याला HA दिलेला आहे आणि आता HB विचारलं असणार आहे. सो द राइज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी बी, HB, क्वेश्चन मार्क, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ HB.
सेम हेच रिलेशन यूज करायचं. हाईटच्या बाबतीत 1/2 असेल तर रेडियसच्या बाबतीत 2/1 असतं, कारण हाईट आणि रेडियस एकमेकांना कशा आहेत, अपोजिट आहेत, इनव्हर्सली आहेत. मग हेच रिलेशन जर आपण ए आणि बी साठी, कॅपिलर ए आणि बी साठी जर लिहायचं झालं तर कसं होईल सांगा. असं लिहा डायरेक्ट आपण हवं तर, हाईट ऑफ ए अपॉन हाईट ऑफ बी इज इक्वल टू रेडियस ऑफ बी अपॉन रेडियस ऑफ ए म्हणूया आपण. आपल्याला काढायचं आहे काय, हाईट ऑफ बी काढायचं आहे, इथंच लिहितो मी. सो हाईट ऑफ बी इज इक्वल टू, हे मी इकडे घेतलं तर हे आर ए अपॉन आर बी होणार आहे आणि हा एच ए होणार आहे. सो आर ए अपॉन आर बी आपण इथे काढलेला आहे 10/9 आणि एच ए किती आहे 1.8 सेंटीमीटर ठेवूया हा. सो हे 0.2 येणार ना आणि हे मग 2 सेंटीमीटर. सो एच बी इज इक्वल टू, हाईट ऑफ कॅपिलरी बी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. सो ऑप्शन सी आहे का बघा, सी ऑप्शन, चौथा क्वेश्चन आहे ना, ऑप्शन सी असेल बघा 2 सेंटीमीटर. म्हणजे लक्षात येते का बघा, आधी 1.8 होती 2 झाली का तर हाईट वाढली ना, का तर रेडियस कमी घेतला, 90% घेतला म्हणजे कमी घेतला ना थोडासा, मग कमी घेतल्यामुळे काय झाली, हाईट वाढली. इथं काय घेतलं होतं आपण, इथं रेडियस हाईट 4 होती ती 8 झाली होती, हाईट वाढली होती. सो 2चा रेडियस कमी होणं अपेक्षित आहे. सो कमी झाला का 2चा 1 झाला होता. सो दोन्ही एक्झाम्पल व्यवस्थित टॅली करून तुम्ही याचे आन्सर चेक करू शकता. बघा लिहून घ्या व्यवस्थित, हे रब करतो मी. सो दीज एक्झाम्पल्स आर बेस्ड अपॉन द कॅपिलरी ट्यूब. चला पुढचा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन CET 2008चा क्वेश्चन आहे. इफ NaCl सोडियम क्लोराइड ना इज डिझॉल्व्ड इनटू वॉटर देन इट्स सरफेस टेन्शन इनक्रीज होणार का बघा, इनक्रीज, सरफेस टेन्शन इनक्रीजेस. क्वेश्चन नंबर 1 2 3 4 5 नंबर. Surface tension increases. What is the reason? We can say that soluble impurity added to liquid. This is the reason. जे की आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं बघा, आपण इम्प्युरिटीज ॲड करतो ना, इम्प्युरिटीज ॲड केल्यानंतर सरफेस टेन्शन एकतर वाढू शकतं किंवा एकतर सरफेस टेन्शन कमी होऊ शकतं. जेव्हा सोल्युबल इम्प्युरिटी लाईक सोडियम क्लोराईड असेल किंवा क्लोराईड असेल किंवा कॉमन सॉल्ट असेल, अशा ज्या काही क्लोराईड इम्प्युरिटी असेल, क्लोराईड इम्प्युरिटीला आपण सोल्युबल म्हटलेलं होतं. तर ह्या ज्या काही इम्प्युरिटीज होत्या त्या जर ॲड केल्या तर सरफेस टेन्शन इन्क्रीज झालेलं होतं बघा, कालचा पॉईंट थोडासा आठवा. आणि आपण जर नॉन सोल्युबल इम्प्युरिटीज जर ॲड केल्या ज्याच्यामध्ये, ओके, तर इनसोल्युबल इम्प्युरिटी जर ॲड केला तर इनसोल्युबलला आपण काय म्हणतो की सरफेस टेन्शन थोडंसं काय होतं, कमी होतं. जसं टेम्परेचर, कंटॅमिनेशन, डस्ट पार्टिकल्स वगैरे म्हटलं होतं आपण. ह्या सगळ्या इम्प्युरिटी जर ॲड केल्या, इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या जर ॲड झाल्या त्याच्यामध्ये तर सरफेस टेन्शन काय होतं, थोडंसं कमी होतं असं आपण म्हटलं होतं. पण सोडियम क्लोराईड ही जर इम्प्युरिटी ॲड झाली, ही सोल्युबल इम्प्युरिटी आहे, ही ॲड झाल्यामुळे सरफेस टेन्शन काय होईल, वाढेल. सो इन्क्रीजेस, सी ऑप्शन असेल. नेक्स्ट पुढचा आहे CET 2010चा क्वेश्चन. विथ अन इन्क्रीज इन टेम्परेचर सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड डिक्रीजेस ना, सरफेस टेन्शन डिक्रीजेस, सरफेस टेन्शन डिक्रीजेस बाय इन्क्रीज इन टेम्परेचर. दिस इज द आन्सर. आता क्वेश्चनमध्ये एक्सेप्ट मोल्टन कॅडमियम आणि कॉपर दिलेला आहे बघा. तर ह्या दोन कंडिशनसाठी, दोन मेटलसाठी किंवा ह्या दोन पार्टिकलसाठी कंडिशन थोडीशी वेगळी आहे, म्हणून तुम्हाला क्वेश्चनमध्येच ऑलरेडी दिलेलं आहे. पण जनरलाइज आपण काय बघितलं होतं फॉर्म, जनरलाइज फॉर्म असा बघितला होता की जर टेम्परेचर जर आपण वाढवलं एखाद्या लिक्विडचं तर ते लिक्विड मोलिक्युल्स काय होतात, इंटरमोलिक्युल फोर्स त्यांच्यामधला ब्रेक होतो, जे काही बॉन्डिंग आहे ते ब्रेक होतं किंवा ते मोलिक्युल्स फ्री टू रोटेट, फ्री टू मूव्ह होतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेला टेन्शन आणि फोर्स कमी होतो. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो की जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर सरफेस टेन्शन काय होऊ शकतं, कमी होऊ शकतो. सो वी कॅन से दॅट डिक्रीजेस. सो या क्वेश्चनचा ऑप्शन असेल बी. ओके, सो दीज आर द सम क्वेश्चन्स बेस्ड अपॉन द कॅपिलरी ट्यूब. आणि कॅपिलरी ट्यूबवरती आत्तापर्यंत विचारलेले हे CETचे क्वेश्चन्स आहेत. असेच माझ्याकडे JEE नीटचे सुद्धा क्वेश्चन्स आहेत, बट आपण
थोडंसं CET पॉईंट ऑफ व्ह्यू बघतोय, त्यामुळं जर क्वेश्चन्स कमी असेल तर आपण JEE नीटचे सुद्धा तुम्हाला घेतले असते. ह्याचे तुम्हाला क्वेश्चन्स हवं तर DPमध्ये मिळून जातील की ते तुम्हाला अजून एक्स्ट्रा सॉल्व करायला मदत होईल. ओके, सो कालचा जो काही पॉईंट कॅपिलरीचा होता तो सो त्याच्या बेसवरती आपण काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स इथे डिस्कस केलेले आहेत. टॉपिकच्या एंडला आपण क्वेश्चन टेक्स्टबुकमधले जे काही अनसॉल्ड क्वेश्चन्स आहेत त्याचं इन डिटेल एक्सप्लेनेशन करणार आहोत. त्यामुळे आत्ता तरी फक्त आपण जी काही थेरी आहे जी CET बेसवरती आहे, CET पॉईंट ऑफ व्ह्यू थेरी आहे, त्याचा इन डिटेल अभ्यास आपण सध्या करतोय. आणि टॉपिक हा झाल्यानंतर अजून एक 2-3 लेक्चर्स नंतर आपण टेक्स्टबुकमधले अनसॉल्ड न्यूमेरिकल सॉल्व करायला घेऊया. ओके, सगळ्यांना हे व्यवस्थित समजलं का बघा. जेवढे क्वेश्चन्स मी घेतले तेवढे क्वेश्चन्स व्यवस्थित लिहा आणि त्याचे आन्सर्स व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करा. ओके, लुक ॲट द हेडिंग दॅट इज फ्लुइड्स इन मोशन. सो दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द टॉपिक दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. आपण म्हटलं होतं की पहिला पार्ट इंट्रोडक्टरी पार्ट होता फ्लुइडचा, दुसरा पार्ट सरफेस टेन्शन ज्याला की हायड्रोस्टॅटिक म्हटलं होतं, आणि आता हा असेल तिसरा पार्ट ज्याला की आपण फ्लुइड्स इन मोशन म्हणूया, किंवा यालाच आपण हायड्रोडायनॅमिक्स असं म्हणूया. हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे सुरुवात आपली इथून होणार. आता हायड्रोडायनॅमिक्स. आपण हायड्रोस्टॅटिक बघितलं म्हणजे सरफेस टेन्शन बघितलं, ज्याच्यामध्ये काय बघितलं. सो इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट. फ्लुइड्स ॲट रेस्ट असताना जो काही स्टडी होता त्याला सरफेस टेन्शन म्हणतात किंवा हायड्रोस्टॅटिक असं म्हणतात, ज्याचा पूर्ण स्टडी आपण मागील काही 4 ते 5 लेक्चर्समध्ये केला. आजपासून पुढे 2-3 दिवस आपण पूर्ण याचा स्टडी करणार आहोत, म्हणजे फ्लुइड्स इन मोशन ज्याला की हायड्रोडायनॅमिक्स म्हटलं जातं. ओके, आता याच्यामध्ये काय काय बघायचं आहे हे इन शॉर्ट मी सांगेन, आणि आजच्या लेक्चरला आपल्याला थोडंसं हे इंट्रोडक्शन आहे, नवीनच टॉपिक आहे असं कन्सिडर करा फ्लुइड्समधला. सो इंट्रोडक्शन आणि एक थोडीशी बेसिक कन्सेप्ट, थोड्याशा काही टर्म्स आहेत थेरॉटिकल त्या डिस्कस करायच्या आहेत, डेफिनेशन्स बघायच्या आहेत, कंपॅरिझन्स बघायचे आहेत. ओके, सो आपण आता हायड्रोस्टॅटिक म्हणजे तर काय बघणार आहोत. सिम्पल की इट इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स इन मोशन. सिम्पल, त्याला हायड्रोडायनॅमिक्स म्हणायचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये फ्लुइड्स इन मोशन, मोशनमध्ये आहेत फ्लुइड्स असं कन्सिडर करा. म्हणजे समजा एखादं पाणी आहे आणि ते पाणी पाटामधून असं वाहत आहे शेतामध्ये. ओके, सो ते वाहतं पाणी आहे ना, सो पाण्याला आपण फ्लुइड म्हणतोय. सो इट इज वन टाईप ऑफ फ्लुइड इन मोशन. फ्लुइड्स आर इन मोशन असं म्हटलं तरी चालेल. किंवा एखाद्या पाईपमधून ऑइल जात आहे. ओके, गाडीमध्ये इंजिनमध्ये असतं बघा, पेट्रोल सप्लाय, डिझेलचा सप्लाय असतो बरोबर, किंवा ऑइलचा सप्लाय असतो, तो एका पाईपच्या थ्रू दिला जातो. सो इट इज ऑल्सो द मूव्हिंग फ्लुइड. सो मोशन आहे ना तिथं त्या फ्लुइडची. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ हायड्रोडायनॅमिक्स. किंवा आपण सिम्पल म्हणूया की एखाद्या पाईपमधनं गॅस फ्लो होत आहे. ओके, आपली जी घरामध्ये LPG गॅस असतो आपला, लिक्विड पेट्रोलियम गॅस. ओके, सो तो जो गॅस आहे तो एका पाईपमधनं फ्लो होतोय ना. सो इट इज ऑल्सो वन टाईप ऑफ फ्लो. सो दॅट इज द फ्लो ऑफ फ्लुइड, वी कॅन से दॅट. सो वी कॅन हॅव द हायड्रोडायनॅमिक्स एक्झाम्पल. ओके, सो अशी बरीचशी एक्झाम्पल, किंवा अगदी आपल्या ब्लड सेल्स ज्या आहेत त्यासुद्धा एक प्रकारच्या काय म्हणूया आपण, फ्लुइड्स आर इन मोशन असं म्हणूया. हायड्रोडायनॅमिक्स आहेत ना, कारण ब्लड सेल्समधनं, त्या सेल्समधनं आपलं ब्लड फ्लो होतंय. किंवा काही रेस्पिरेटरी सिस्टीममधल्या सेल्स आहेत त्याच्यामधनं जो काय आपला श्वासोच्छ्वास होत असतो, रेस्पिरेशन होत असतं, त्यालासुद्धा आपण काय म्हणू शकतो, एक टाईपचा फ्लुइड्स आर इन मोशन म्हणू शकतो. सो एनी एक्झाम्पल्स in that we can consider the fluids, those are maybe liquid or maybe air, and if it is flowing, okay, किंवा सॉलिड लिक्विड कॉम्बिनेशन, एखादं ॲडेझिव्ह मटेरियलला सुद्धा आपण फ्लुइड म्हणू शकतो बरोबर. हॉनी कन्सिडर करा, फेविकॉल कन्सिडर करा, ते फ्लो होऊ शकतं ना एखाद्या पाईपमधनं वगैरे, डिपेंड्स आहे, फ्लो होऊ शकतं. हॉनी जी आहे ती सुद्धा फ्लो होऊ शकते ना, थोडंसं ज्याची ऑइल आहे, ज्याची डेन्सिटी जास्त आहे ते सुद्धा फ्लो होऊ शकतं. सो हे सगळे फ्लुइड्स आहेत आणि हे सगळे मोशनमध्ये आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, हायड्रोडायनॅमिक्स म्हटलं जातं. लक्षात येते. मग याच्यामध्ये आपल्याला एक फ्लो ट्यूब कन्सिडर करावे लागेल. फ्लो ट्यूब, एक ट्यूब आहे आणि त्याच्यामधनं फ्लो सुरू आहे असं कन्सिडर करायचं. फ्लुइडचा फ्लो त्याच्यामधनं सुरू आहे. मग तो जो फ्लो आहे त्याला फ्लो ट्यूब म्हणलेला आहे बरोबर. मग त्याच्यामध्ये स्टेडी फ्लो असणार आहे बरोबर,
किंवा फ्लो लाईन्स असणार आहेत बघा त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये पुन्हा दोन प्रकारचे फ्लो तयार होतात, एक स्ट्रीमलाईन फ्लो तयार होतो, एक टर्ब्युलंट फ्लो तयार होतो. ओके, असे दोन टाईपचे फ्लो आपल्याला शिकायचे आहेत, त्याच्या डायग्राम्स पण आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंटमधला काही एक डिफरन्स आहे, डिस्टिंग्विश केलेले पॉईंट्स आहेत, बुकमध्ये दिलेला आहे डिस्टिंग्विश, डिफरन्शिएशन, कंपॅरिझन, त्याचा स्टडी करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्याला पुढं क्रिटिकल व्हिलॉसिटी बघायची आहे, ती काय असते. त्याच्यानंतर आपल्याला विस्कॉसिटीचा स्टडी करायचा आहे. विस्कॉसिटीशी रिलेटेड मग आपल्याला एक व्हिलॉसिटी ग्रॅडियंट नावाची कन्सेप्ट आहे, ते एक बघायचं आहे, बरोबर. किंवा रेनॉल्ड्स कॉन्स्टंट काय असतो, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय असते, हे सगळं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये थिअरॉटिकली बघायचं आहे. सो थोड्याशा डेफिनेशन्स आहेत, पण डेफिनेशन्स ह्या व्यवस्थित समजाव्यात यासाठी मी जशा बुकमध्ये आहे तशा मी बोर्डवरती लिहिणार आहे आणि त्याचं तुम्हाला मीनिंग पहिल्यांदा सांगणार आहे. सो व्यवस्थित इथून पुढं लेक्चर तुम्हाला बघावं लागेल. चला आपण सुरुवात करूया, हायड्रोडायनॅमिक्सपासून करूया. सो मी म्हटलं की हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय आहे, थोडक्यात फ्लुइड्स इन मोशन आहे. सो इट इज अ ब्रांच ऑफ मोशन विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स इन motion. Okay, so we can say that hydrodynamics, it is a branch of physics, it is branch of physics which deals with study of fluids in मोशन. आपण याच्या आधी फ्लुइड्स ॲट रेस्ट म्हटलं होतं, आता काय फ्लुइड्स आर इन मोशन. सो दिस इज नथिंग बट द हायड्रोडायनॅमिक्स. नेक्स्ट पुढच्या काही डेफिनेशन्स बघूया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक फ्लो ट्यूब बघूया. फ्लो ट्यूब एखाद्या ट्यूबमधनं फ्लो होतोय, फ्लो म्हणजे ती फ्लो ट्यूब असेल. ओके, सो आता ही एक ट्यूब आहे, ह्या ट्यूबमधनं समजा फ्लो होत असेल तर ह्याला पण फ्लो ट्यूब म्हणू शकतो. एक पाईप असते ना, त्या पाईपमधनं जर फ्लुइड फ्लो होत असेल, एअर होत असेल, लिक्विड होत असेल तर त्याला आपण फ्लो ट्यूब असं म्हणायचं. अॅन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स, अॅन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो lines, an imaginary bundle of flow lines bound by an imaginary wall, bound by an imaginary wall is called as flow tube, बघा ट्यूब का म्हटलं, ही एकच ट्यूबच आहे ना, सो याच्यामध्ये फ्लो होतोय. सो इमॅजिनरी लाईन्स ऑफ बंडल म्हणून याच्या आतमध्ये असलेल्या लाईन्स आहेत ना, कन्सिडर केल्या की लाईन्स आहेत. बाउंड बाय अन इमॅजिनरी वॉल, ही जी बाहेरची वॉल आहे ती इमॅजिनरी आहे, मग त्याला एक बॉर्डर आहे आणि त्यातनं असे ते फ्लो होत आहेत सगळे, इमॅजिन केलं. सो त्याला काय म्हटलं जातं, फ्लो ट्यूब म्हटलं जातं. लाईक लेट अस कन्सिडर दिस इज द ट्यूब. एक अशी ट्यूब आहे इरेग्युलर शेपची, याचा काही शेप सिमेट्रिक नाही आहे. सो याच्यामध्ये ह्या अशा लाईन्स आहेत, आपण असं म्हणू. सो ह्या फ्लो लाईन्स झाल्या ना, थोडक्यात असा फ्लो होतोय. मग ह्या फ्लो लाईन्स अगदी सेम व्हिलॉसिटी नसतील, डिफरंट व्हिलॉसिटी नसतील, डिपेंड आहे की कुठल्या टाईपचा फ्लो आहे ते तिथं आपण घेऊ शकतो. ओके, सो वी कॅन से दॅट दिस इज द फ्लो ट्यूब. दिस इज द एरिया ऑफ द फ्लो ट्यूब. हा काय सगळीकडे कॉन्स्टंट नाही आहे, याच्यामध्ये ज्या काही लाईन्स आपण सांगतोय त्या फ्लो लाईन्स आहेत, बरोबर ना. याच्या आतमधल्या लाईन्स आहेत त्यांना काय म्हणायचं, फ्लो लाईन्स म्हणायचं. बघा फ्लो लाईन्स आलेल्या आहेत. ओके, सो आपण बरीचशी एक्झाम्पल्स आहेत ती आपण एक्झाम्पल्स इथं देऊ शकतो. ठीक आहे, आता बघा आपण एक्झाम्पल्स बघताना जेव्हा आपण स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो बघूया तेव्हा त्याचे एक्झाम्पल्स घेऊया. कारण फ्लो ठीक आहे, फ्लो आपण भरपूर कन्सिडर केले आणि फ्लोमध्ये पण फरक आहेत. काही फ्लो हे एका सेम व्हिलॉसिटीनं जातात, काही फ्लो मीडियम व्हिलॉसिटीनं जातात, काही फ्लोमध्ये समजा अशा 4 लाईन्स आहेत तर 4 लाईन्समध्ये चौघांची पण व्हिलॉसिटी सेम असू शकते. सेंटरची व्हिलॉसिटी सेम असेल, बाकीच्यांची कमी असू शकते, बाकीच्यांची कमी सेंटरची जास्त असू शकते, बरोबर आहे.
किंवा काही जण एकदमच क्रिटिकल व्हिलॉसिटी म्हणजे स्ट्रीमलाईनपेक्षा जर पुढचा फ्लो असेल ती एक लिमिटेड व्हिलॉसिटी आहे, त्याच्यापेक्षा जास्त होत असेल तर तो टर्ब्युलंट फ्लो होतो. सो अशाही काही लाईन्स जाऊ शकतात ना. त्यामुळं व्हिलॉसिटी ही प्रत्येक लाईन फ्लोमध्ये वेगवेगळी असू शकते. त्यासाठी स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो वेगवेगळा डिफाईन झालेला आहे. सो ओके, सो दिस इज अबाउट द हायड्रोडायनॅमिक्स अँड फ्लो ट्यूब. नेक्स्ट वी विल सी द फ्लो लाईन पाथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मूव्हिंग फ्लुइड. फ्लो लाईन पुढची डेफिनेशन बघा, 1 by 1 तुम्ही सुद्धा मी लिहितो त्या पद्धतीनेच लिहा. फ्लो लाईन्स म्हणजे काय? द पाथ ऑफ individual particle in A, the path of individual particle in a moving fluid. बस एवढंच लिहितो. The path of individual particle in a moving fluid is called as flow line. फ्लो लाईन्स म्हणजे काय? पाथ आहे ना, पाथ एक लाईन्स, त्या ज्या काही फ्लुइडमधल्या लाईन्स आहेत त्या फ्लो होत आहेत ना. सो तो जो काही पाथ असेल त्यातली समजा एक लाईन कन्सिडर केली तर त्याला आपण काय म्हणूया? फ्लो लाईन म्हणूया किंवा फ्लो लाईन्स म्हणूया. ओके, नेक्स्ट स्टेडी फ्लो. पुढची डेफिनेशन स्टेडी फ्लो. स्टेडी म्हणजे काय? कॉन्स्टंट, युनिफॉर्म. ओके, सो फ्लो इन विच मेजरेबल प्रॉपर्टीज सच एज प्रेशर और वेलोसिटी ऑफ द फ्लुइड. द फ्लो इन विच, एक असा फ्लो, द फ्लो इन विच मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारख्या, मेजरेबल प्रॉपर्टीज लाईक प्रेशर अँड वेलोसिटी ऑफ द फ्लुइड. मेजरेबल प्रॉपर्टीज लाईक प्रेशर अँड वेलोसिटी. बघा तिथं प्रेशर पण आणि असेल आणि वेलोसिटी पण असेल. सो प्रेशर अँड वेलोसिटी ऑफ द फ्लुइड ॲट ए गिवन पॉइंट इज कॉन्स्टंट. ऑफ द फ्लुइड ॲट ए गिवन पॉइंट इज constant at given time is called as steady flow. सो स्टेडी फ्लो म्हणजे एक असा फ्लो की ज्याच्यामध्ये प्रेशर आणि वेलोसिटी ज्या काही लाईन्स आहेत किंवा जो काही फ्लो आहे तो एकसारखा असेल. म्हणजे थोडक्यात एकसारखे सगळे चाललेले आहेत. स्टेडी फ्लो एकसारखा युनिफॉर्म फ्लो असेल. बघा म्हणजे आपण म्हणूया की गॅसची जी पाईप असते त्याच्यामध्ये गॅस हा युनिफॉर्म जातो ना, तिथं कुठलंही फास्ट एकदम फोर्स प्रेशर असा येत नाही, एक कंटिन्युअस फ्लो तिथं असतो असं आपण म्हणूया. लक्षात येते? किंवा जर आपण एखाद्या पाईपमधनं जर वॉटर असं सक करू जर कॉन्स्टंटली अगदी स्टेडी जर सक केलं तर ते स्टेडी फ्लो होणार आहे. सो तो जो काही फ्लो असेल त्याला आपण म्हणायचं स्टेडी फ्लो म्हणायचं. ओके, आता ॲक्च्युली ह्या फ्लोवरती 2 टाईप्स डिपेंड्स आहेत. एक स्ट्रीमलाईन फ्लो डिपेंड आहेत. टाईप्स ऑफ फ्लोमध्ये आपण बघायचं महत्त्वाचे टाईप्स ऑफ फ्लो. एक आहे तो स्ट्रीमलाईन एकसारखा स्ट्रीमलाईन फ्लो, आणि दुसरा जो आहे तो टर्ब्युलंट फ्लो. दोन्हीचे आपण इन डिटेल्स बघूया. एक फ्लो म्हणजे कसला फ्लो आहे? स्ट्रीमलाईन फ्लो, ज्याला की लॅमिनार फ्लो सुद्धा म्हटलं जातं. लॅमिनार. आणि टर्ब्युलंट मात्र एकसारखा नसेल. बघा टर्ब्युलंटमध्ये काय होऊ शकतं? टर्ब्युलंट टर्ब्युलंट फ्लोमध्ये याची 2 एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. बघा स्ट्रीमलाईन म्हणजे एकसारखा फ्लो असं म्हणूया, जो की स्टेडी फ्लो सारखं म्हटलं ना, तो एका पर्टिक्युलर वेलोसिटीनं ते फ्लुइड मूव्ह होणार आहे. म्हणजे आपण रिव्हरचं एक्झाम्पल घेऊया. रिव्हरला फ्लड येण्याआधी म्हणजे पूर येण्याआधी जी काही रिव्हर असते, नदी आहे आपली, बरोबर, जी संत गतीनं वाहते आपण बघतो, तर ती थोडक्यात तो फ्लो जो आहे तो स्ट्रीमलाईन झाला. बघा ठीक आहे, ज्याच्यामध्ये क्रिटिकल वेलोसिटी सॅच्युरेटेड लिमिटेड वेलोसिटीज आहे त्याच्यावरती जात नाही आहे, बरोबर. क्रिटिकल वेलोसिटीच्या वरती तो फ्लो जात नाही आहे. मोशन जास्त फास्ट नाही आहे, अगदी लिमिटेड. आपण मोजू शकतो ती वेलोसिटी, हां, की या वेलोसिटीनं ती नदी वाहते असं आपण म्हणू शकतो. तो स्ट्रीमलाईन फ्लो झाला.
पण ते जर पूर आला तर पाणी इतक्या वेगानं वाहतं की जे आपण मेजर करू शकत नाही, म्हणजे ते क्रिटिकलपेक्षा जास्त झालं ना थोडक्यात. लक्षात आलं का बघा, तो जो फ्लो असेल तो टर्ब्युलंट फ्लो झाला. मग मला सांगा, टर्ब्युलंट फ्लोमध्ये एकसारख्या लाईन्स आपल्याला मिळणार नाही, तर कशाही लाईन्स मिळतील, झिगझॅग, राऊंड मिळतील, किंवा जो बोहरा तयार होतो पाण्यामध्ये तुम्ही ऐकला असेल बघा, तर तो टर्ब्युलंट फ्लो आहे एक प्रकारचा. ओके, तो का तयार होतो, का तर तिथं मोशन जास्त आहे, व्हेलॉसिटी जास्त आहे त्या लाईन्सची. ज्या काही लाईन ऑफ फ्लो किंवा फ्लो लाईन्स आहेत त्या फ्लुइडमधल्या, जे काही वाहणारं पाणी आहे त्याच्यामधल्या लाईन्स आहेत, त्यांची मोशन असेल किंवा त्यांची जी व्हेलॉसिटी असेल ती जास्त प्रमाणात असेल, त्यामुळे तिथं पाथ झिगझॅग होऊ शकतो, सर्क्युलर एडीज करंट आपण बघितलं होतं बघा, तसा एडी सारखे तिथं शेप होऊ शकतात, ज्याला आपण बोहरा म्हणतो आपल्या भाषेमध्ये. सो हे सगळं टर्ब्युलंट फ्लोमध्ये होऊ शकतं. लक्षात येते. सो ह्या 2 फ्लोवरती आपल्याला आता मेन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. बघा आपण सुरुवात कशी केली. हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय, इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स बट दोज फ्लुइड्स आर इन मोशन. आधी आपण रेस्ट बघितले होते, सरफेस टेन्शन, हायड्रोस्टॅटिक बघितलं होतं, आता हायड्रोडायनॅमिक्स. ओके, फ्लो ट्यूब म्हणजे एक अशी ट्यूब आहे, इमॅजिनरी लाईन्स, इमॅजिनरी फ्लो होणारी ट्यूब आहे. फ्लो लाईन्समध्ये त्याच्यामध्ये जाणाऱ्या त्या लाईन्स आहेत, सिंपल फ्लो लाईन्स. स्टेडी फ्लो आहेत, त्यामध्ये ज्या लाईन्स पास होतात त्यांचं प्रेशर, व्हेलॉसिटी कशी असेल, कॉन्स्टंट असेल, गिवन टाइम गिवन पॉईंटला एकसारखंच आहे. म्हणजे समजा असं फ्लो आलाय आणि लगेच असा फास्ट झालाय, पुन्हा स्लो आलाय, पुन्हा फास्ट झालाय, असं नाही होत, कंटिन्युअस तो फ्लो असा झालेला आहे. सो जे काही प्रेशर, व्हेलॉसिटी ह्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत त्या कॉन्स्टंट आहेत. आणि पुन्हा मग 2 मेन प्रकारचे फ्लोज राहतात. एक स्ट्रीमलाईन फ्लो जो की पर्टिक्युलर लिमिटेड व्हेलॉसिटीनं, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं फ्लो होतोय असं आपण म्हणूया, आणि एक टर्ब्युलंट फ्लो जो की झिगझॅग मोशन, एडीज कसाही फ्लो होणार आहे, का तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे, व्हेलॉसिटी चेंज होते किंवा इव्हन क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटी मिळते. सो आपण आता बघूया स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंटचा इन डिटेल स्टडी. चला लिहून घ्या इथपर्यंत. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. चला स्ट्रीमलाईन फ्लोची डेफिनेशन बघूया. स्ट्रीमलाईन फ्लो, पहिला फ्लो स्ट्रीमलाईन फ्लो. बघा याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. आपण डेफिनेशन, डायग्राम, प्रॉपर्टीज पहिल्यांदा बघूया. सेम तसंच टर्ब्युलंटसाठी सुद्धा डेफिनेशन, डायग्राम, प्रॉपर्टीज बघूया. आणि याच्यानंतर एक टेक्स्टबुकमध्ये डिस्टिंग्विश पॉईंट दिलेला आहे, कंपॅरेटिव्हली पॉईंट दिला आहे, तोही बघूया. सो तुम्हाला ह्या दोन्ही पॉईंट्स रिलेटेड किती स्टडी झाला बघा. डेफिनेशन, डायग्राम, प्रॉपर्टीज आणि कंपॅरेटिव्ह स्ट्रीमलाईन्स आणि टर्ब्युलंटचं बघावं लागेल. ओके. ए स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड, ए स्मूथ फ्लो ऑफ फ्लुइड with velocity less than the certain limiting velocity, with velocity less than certain limiting velocity म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी. आपण क्रिटिकलची पण डेफिनेशन बघणार आहोत. क्रिटिकल व्हेलॉसिटी, the flow is called as streamline flow. म्हणजे थोडक्यात लाईन्स आहेत, त्या लाईन्स क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटीने चालेल. बरं याच्यात सगळ्यांचीच व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे असं नाही म्हणलं तरी चालेल. ओके, म्हणजे एकाची व्हेलॉसिटी स्लो आहे, थोडीशी फास्ट बाजूची व्हेलॉसिटी असेल, चालू शकेल. पण हे सगळे स्टेडी फ्लो, एकसारख्या फ्लोनं चाललेले आहेत. म्हणजे जर एखादी लाईन 10च्या स्पीडनं आली तर ती 10च्या स्पीडनं चाललेली आहे, त्याच्या बाजूची लाईन जर 20च्या स्पीडनं आली तर ती 20च्या स्पीडनं चाललेली आहेत, असं आपण म्हटलं तरी चालेल. त्याला स्ट्रीमलाईन फ्लो म्हणू शकतो आपण. ठीक आहे. व्हेलॉसिटी ही कमी पाहिजे, फक्त मेन एम याच्यामध्ये काय की स्ट्रीमलाईन व्हेलॉसिटी ही, स्ट्रीमलाईन फ्लोची व्हेलॉसिटी ही सर्टन लिमिटिंग व्हेलॉसिटी म्हणजे जी काही क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे त्याच्यापेक्षा व्हेलॉसिटी कशी पाहिजे, कमी पाहिजे. हे याचं महत्त्व आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा मी एक डायग्राम, एक्झाम्पल देतो आधी तुम्हाला. स्ट्रीमलाईन फ्लोचे एक्झाम्पल्स बघा. वॉटर फ्लोइंग स्लोली इन ए पाईप, वॉटर फ्लोइंग slowly in a pipe. Simple example, water flowing slowly in a pipe. Next, steady flow of river,
steady flow of river, etc. बस. So these two are the main examples of the streamline flow. So diagram let us consider. So I will draw the lines like this, flow lines. So हा जो फ्लो आहे एक सारखा फ्लो चालेला असं आपण म्हणूया. सो दिस फ्लो इज नथिंग बट द स्ट्रीमलाइन और लॅमिनार फ्लो, यालाच लॅमिनार फ्लो सुद्धा म्हणतात ना, स्ट्रीमलाइन और लॅमिनार फ्लो. समजतंय? नेक्स्ट, properties or characteristics, we can say that properties of streamline flow, properties of streamline flow or characteristics of streamline flow, we can say that the tangent at any point of the streamline gives the direction of velocity. The tangent सोपा आहे बघा, आधी मी थेरी लिहितो आणि मग एक्सप्लेन करतो. the tangent of any flow line gives direction of velocity of fluid. Very simple. समजा हा असा फ्लो आहे, ठीक आहे. सो आपण म्हणूया की ही टँजंट झाली त्याची, सॉरी हां ही टँजंट झाली. सो हा फ्लो इकडे चाललाय ना, सो ही टँजंट त्याची डायरेक्शन दाखवेल फ्लुइडची. समजा हा फ्लो असा आला तर इथं मी टँजंट ड्रॉ केली अशी, तर हा फ्लो असा आला म्हणजे ही टँजंट खाली चाललेली, सो डायरेक्शन दाखवली. सो तो जो काही फ्लो असेल, समजा कर्वमध्ये असेल फ्लो, तर त्याला एक आपण टँजंट ड्रॉ करू शकतो आणि ती टँजंट काय दाखवते तर त्या फ्लोची डायरेक्शन दाखवते किंवा त्या फ्लो ऑफ फ्लुइडची डायरेक्शन दाखवते. सो टँजंट ऑफ एनी फ्लो लाईन किंवा एनी फ्लो ऑफ फ्लुइड लाईन असं जर म्हटलं तरी चालेल, गिव्स द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ द मोशन ऑफ फ्लुइड. जो काही फ्लुइडची व्हेलॉसिटी आहे त्याची डायरेक्शन टँजंटने दाखवली जाते. टू स्ट्रीमलाइन्स कॅनॉट इंटरसेक्ट्स, टू स्ट्रीमलाइन्स कॅनॉट इंटरसेक्ट. बघा म्हणजे एक लाईन अशी आली, आता ह्या दोन तर आपल्याला इंटरसेक्ट झालेल्या दिसत आहेत का, दिसत नाहीत. पण जरी असं असेल, अशी जरी चालली तर दुसरी लाईन बरोबर त्याच्या बाजूने चालली अशी. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की दोन लाईन्स ज्या आहेत, फ्लो लाईन्स आहेत, स्ट्रीमलाईन लाईन्स आहेत, त्या इंटरसेक्ट झालेल्या दिसत नाहीत असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. ॲट ए पर्टिक्युलर पॉईंट ऑफ स्ट्रीमलाइन द व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड इज कॉन्स्टंट. at a particular point of liquid, at a particular point of liquid, velocity is constant. बघा एक कुठलाही एक ही लाईन कन्सिडर केली तर त्याची सगळ्यांची पर्टिक्युलर पॉईंटची व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असते. पण जर डिफरंट पॉईंट कन्सिडर केले, बट for different points velocity may be different. वेगळी असू शकते ना, फक्त कमी असणार आहे, क्रिटिकल पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे साहजिकच मी म्हटलं की एक लाईन अशी चाललेली आहे 10च्या स्पीडनं, एक लाईन 20च्या स्पीडनं चाललेली आहे, असू शकतं ना. सो त्यासाठी ह्या लाईन्स कमी जास्त दाखवलेत. बघा जी मोठी लाईन दिसते ती जास्त व्हेलॉसिटीची असं म्हणूया, जी लहान दिसते ती त्याच्यापेक्षा थोडीशी कमी व्हेलॉसिटी म्हणूया, जी अजून लहान दिसते ती अजून कमी व्हेलॉसिटीची म्हणूया, जी सगळ्यात लहान दिसते ती अगदी स्लो व्हेलॉसिटीनं चाललेली आहे. पण जर त्या लाईनवरचे सगळे पॉईंट्स घेतले तर त्यांची व्हेलॉसिटी सेम पाहिजे ना, सेम यावरचे सगळे सेम व्हेलॉसिटी. बट डिफरंट पॉईंट्स कन्सिडर केले तर व्हेलॉसिटी काय होऊ शकते, डिफरंट घेऊ शकतो. स्ट्रीमलाइन्स विच आर क्लोजली स्पेस्ड रिप्रेझेंट्स द फास्टर फ्लो ऑफ द लिक्विड. स्ट्रीमलाइन्स closely spaced represents streamlines closely spaced represents the faster flow of liquid, represents faster
फ्लो ऑफ लिक्विड. बघा ज्या जवळजवळ आहेत म्हणजे आता थोडक्यात ह्या दोन म्हणूया, ह्या काय शो करतायत, फास्टर फ्लो शो करतायत. म्हणजे लाईक समजा ही आणि ही अशी असेल तर ह्या फास्टर आहेत ना, पण ही आणि ही जर कन्सिडर केली तर, किंवा ही आणि चौथी कन्सिडर करा, दे आर नॉट शोईंग द फास्टर व्हेलॉसिटी. पण जस्ट जवळची जर असेल तर दोघांची व्हेलॉसिटी नियर अबाउट आहे, फास्ट आहे ना. पण ही जर आणि ही जर कन्सिडर केली तर व्हेलॉसिटी काय म्हणू शकत नाही आपण, फास्ट असं म्हणू शकत नाही. एकाची फास्ट आणि एकाची काय झाली, स्लो झाली. सो देअर इज अ डिफरन्स, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी झाली, देअर इज अ डिफरन्स इन द व्हेलॉसिटीज. ओके. सो ज्या काही जवळजवळ लाईन्स आहेत त्या काय शो करतात तर फास्टर व्हेलॉसिटी आहे अशा शो करतात. काय काय बघितलं बघा आपण, स्ट्रीमलाईन फ्लोची डेफिनेशन. असं कन्सेप्च्युअली लक्षात ठेवायचं की हां स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये काय महत्त्वाचं आहे तर पहिल्यांदा डेफिनेशन, पुन्हा त्याचं एक्झाम्पल, पुन्हा त्याची डायग्राम आणि पुन्हा त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. असंच टर्ब्युलंटसाठी डेफिनेशन, एक्झाम्पल्स, डायग्राम आणि काही त्याच्या प्रॉपर्टीज, आणि पुन्हा त्याच्यानंतर त्या दोघांचं कंपॅरिझन. असं आपण कन्सेप्च्युअली बघूया. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. ओके. चला पुढचा जो काही फ्लो असेल तो बघूया आपण. टर्ब्युलंट फ्लो, सेम जसं स्ट्रीमलाईन लिहिलं तसं आता टर्ब्युलंट फ्लो बघायचा. आता याच्यामध्ये काय स्टेडी किंवा रेग्युलर आपल्याला फ्लो मिळणार नाहीये, बरोबर. म्हणजे अनस्टेडी फ्लो मिळेल, इरेग्युलर फ्लो मिळेल, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये त्या ज्या काही लाईनची व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी क्रिटिकलपेक्षा जास्त असेल. क्रिटिकल म्हणजे लिमिटिंग व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात पूर आल्यानंतर जशी पाण्याची अवस्था असते तशी पाण्याची अवस्था रेग्युलर रिव्हर फ्लो होत असते तेव्हा नसते बघा, आपण म्हणतो. ओके. रेग्युलर रिव्हर जेव्हा फ्लो होते तेव्हा ते पाणी स्टेडी चाललेलं आहे, पण जेव्हा तिथं पूर येतो किंवा वादळ येतात, आता सध्या जर आपण बघितलं तर रेग्युलर हवा चाललेली आहे ना, दिसत नाही, पण आपण म्हणूया की एक स्टेडी स्टेट आहे, मोशन ऑफ द एअर म्हणूया. पण हे जर आपण एखादं चक्रीवादळ घ्या किंवा स्टॉर्म्स घ्या, एखादं मोठं वादळ आलं, आपण सायक्लोन सारखं एखादं मोठं वादळ आलं तर आपण काय म्हणतो, ते जे एअर मॉलिक्युल्स आहेत ते अगदी हायेस्ट व्हेलॉसिटी आणि कसेही चाललेले आहेत, राऊंडमध्ये चाललेले आहेत, झिगझॅग मोशनमध्ये चालले आहेत, कसेही चाललेले आहेत. सो तो जो फ्लो असेल त्याला टर्ब्युलंट फ्लो असं म्हणायचं. लक्षात येतं का बघा स्ट्रीमलाईनमधला आणि टर्ब्युलंटमधला डिफरन्स. मग एक्झाम्पल आपण स्ट्रीमलाईनमध्ये जर मागाशी म्हटलं होतं की स्टेडी वॉटर होतं, आता मात्र हे स्टेडी नसणार आहे. तर रिव्हरमध्ये एकदम जास्त फ्लोडच्या वेळचं जे काही पाणी असेल फ्लो तो म्हणजे टर्ब्युलंट फ्लो, किंवा स्टॉर्म्स किंवा जे काही सायक्लोन्स आहेत याच्यामध्ये जे काही वारं वाहतं ही सगळी एक्झाम्पल्स म्हणजे कुठली, टर्ब्युलंट फ्लोची. त्याची डायग्राम पण आपण बघूया. चला डेफिनेशन पहिल्यांदा बघूया. द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ लिक्विड. द irregular and unsteady flow of liquid. Unsteady flow of liquid. बघा कसा असेल, irregular असेल, unsteady असेल फ्लो ऑफ लिक्विड. when its velocity increases, when its velocity increases beyond, कुणाच्या वरती जाईल velocity, beyond critical velocity. okay, the flow is called as turbulent flow. बघा simple definition. the irregular and unsteady flow of liquid when its velocity increases beyond the critical velocity. क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जास्त व्हेलॉसिटीनं तो फ्लो जाणार आहे, आणि तो फ्लो कसा असेल, एकतर इरेग्युलर असेल किंवा तो अनस्टेडी असेल. ओके. सो दिस इज द डेफिनेशन. नाउ एक्झाम्पल्स. द एअर इन स्टॉर्म्स. द एअर, कसंही लक्षात ठेवा, एअर इन स्टॉर्म्स, वादळ ना, किंवा रिव्हर मधलं फ्लोड सिच्युएशन मध्ये. देन फ्लडेड रिव्हर फ्लो. ओके. नदीला पूर जेव्हा येतो, फ्लोड म्हणतो ना आपण, तेव्हा त्याच्यामधलं जे काही वारा असेल, पाणी असेल, त्याचा फ्लो असेल, त्याला म्हणायचं टर्ब्युलंट फ्लो. डायग्राम वाईज आपण म्हणूया की समजा हा फ्लो असा चाललेला आहे, पण पुन्हा फ्लो असा इकडे गेला, होऊ शकतं ना, हा फ्लो असा आला, पुन्हा फ्लो इकडे गेला, बरोबर.
पुन्हा फ्लो इकडे जाऊ शकतो असा, कसाही फ्लो कन्सिडर करा. एक झिगझॅग मोशन किंवा एक वेगळ्या मोशननी जो काही फ्लो होईल त्याला आपण काय म्हणूया, टर्ब्युलंट फ्लो म्हणूया. सो दिस इज द डायग्राम. समजतंय का बघा व्यवस्थित. नेक्स्ट विल सी सम प्रॉपर्टीज. जशा आपण स्ट्रीमलाईन फ्लोच्या प्रॉपर्टीज बघितल्या, अगदी तशा टाईपमध्ये आपण टर्ब्युलंट फ्लोच्या सुद्धा काय सांगू शकतो, प्रॉपर्टीज सांगू शकतो की टर्ब्युलंट फ्लोमध्ये कशा पद्धतीनं तो जो फ्लो आहे तो होत असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल फ्लो इज इरेग्युलर अँड द पाथ इज झिगझॅग. द फ्लो इज irregular and the path is zigzag. चालेल. एक झिगझॅग मोशन मध्ये पाथ आहे असं आपण म्हणू शकतो. velocity of flowing liquid is more than critical velocity. velocity of flowing liquid is more than critical velocity. क्रिटिकल पेक्षा साहजिकच velocity त्या लिक्विडची फ्लोची कशी असेल, जास्त असेल. सिंपल वी कॅन से दॅट दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी. velocity of a fluid at a point is not constant. Simple. The velocity of a fluid at a point is not constant. साहजिकच velocity एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला कॉन्स्टंट नसेल. डेन्सिटी इज इफेक्टिव्ह इन दिस फ्लो. ॲट सम पॉइंट्स लिक्विड मे हॅव रोटेशनल मोशन विच गेट्स राईज टू इडीज. ॲट सम पॉइंट, सोपं आहे बघा हे. ॲट सम पॉइंट्स द फ्लो हॅविंग, सिंपल लँग्वेजमध्ये लिहूया, फ्लो हॅविंग कुठली मोशन, रोटेशनल किंवा सर्क्युलर, सर्क्युलर म्हटलं तरी चालेल, रोटेशनल और सर्क्युलर मोशन अँड टर्न्स इनटू ईडीज. ईडीज करंट असं बघितलं होतं ना आपण, लक्षात येतंय का बघा. ईडीज करंटमध्ये आपण सर्क्युलर शेपमध्ये करंट फ्लो होतं असं सांगितलं होतं. सो आपण इथे डिफाईन करू शकतो की टर्न्स इनटू द ईडीज. सो दीज आर सम ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द टर्ब्युलंट फ्लो. लक्षात आलं का बघा. जसं स्ट्रीमलाईनसाठी बघितलं सेम तसंच टर्ब्युलंटसाठी. बेसिक फरक दोघांच्या मधला समजला का बघा. सगळं हे थेरॉटिकल आहे. अजून एक डिस्टिंग्विश पॉईंट सुद्धा आहे. आता डिस्टिंग्विशमध्ये यातले सुद्धा काही पॉईंट्स रिपीट केले तरी सुद्धा चालतील, पण बुकमधला जो आहे तसा एक डिफरन्स आहे, तो मी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. तो आहे तसा लिहूया. हवं तर यातले काही पॉईंट्स तुम्हाला जसे वाटतात ते त्याच्या खाली तुम्ही लिहिले तरी सुद्धा चालतील. म्हणजे काही पॉईंट्स होते बघा इथं. पाथ इज इरेग्युलर, तिथं पाथ इज रेग्युलर. पाथ इज अनस्टेडी, तिथं पाथ इज स्टेडी असं म्हणू शकतो आपण. पाथ इज झिगझॅग, तिथं पाथ इज स्ट्रेट लाईन म्हणलं होतं आपण, बरोबर. विलॉसिटी नॉट ग्रेटर दॅन क्रिटिकल विलॉसिटी आहे, तिथं विलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल होती. तिथं विलॉसिटी नॉट कॉन्स्टंट आहे, तिथं विलॉसिटी कॉन्स्टंट होती. सो असे 4 ते 5 पॉईंट सुद्धा तुम्ही त्या डिस्टिंग्विशमध्ये घेऊ शकता, कंपॅरिझनमध्ये घेऊ शकता. पण आधी जे टेक्स्टबुकमधले कंपॅरिझन्सचे पॉईंट दिले ते मी आहे तसे इथं डिस्प्ले करतो आणि त्याच्या खाली हवं तर याच्यामधले मग सिलेक्टेड पॉईंट्स लिहा, म्हणजे अजून तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्टिंग्विशचे पॉईंट्स वाढू शकतात. डायग्राम यू कॅन डिफाईन, डेफिनेशन सुद्धा एक डिस्टिंग्विश होऊ शकतं, डायग्राम सुद्धा डिस्टिंग्विश होऊ शकतं. डेफिनेशनला एक्झाम्पल सुद्धा देऊ शकता, याचं एक्झाम्पल काय त्याचं एक्झाम्पल्स काय, डिस्टिंग्विश तिथं करू शकता तुम्ही. ओके. सो दिस इज द स्टडी अबाउट द स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. बघा आपण फ्लुइड्स इन मोशन सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हायड्रोडायनॅमिक स्टडी केला की नक्की फ्लुइड्स इन मोशन म्हणजे काय. त्याच्यामधल्या काही बेसिक कन्सेप्ट्स होत्या. फ्लो लाईन्स होतं, फ्लो ट्यूब होतं, बरोबर. ते काय असतं आणि त्याच्यानंतर स्ट्रीमलाईन फ्लो कसा होतो, टर्ब्युलंट फ्लो कसा होतो हे बघितलं. आता याच्यानंतर याचं आपण डिफरन्शिएशन बघूया आणि मग याच्या पुढची एक क्रिटिकल व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे ती बघूया. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित. ओके. सो आता तुम्हाला जे समोर दिसतोय तो डिफरन्स आहे बघा. टेक्स्टबुकमधला टेबल 2.3 आहे स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. जे आत्ता आपण एक्सप्लेन केलं तेच इथं इन शॉर्ट केलेलं आहे, फक्त टेक्स्टबुकमध्ये अशा पद्धतीनं दिलेलं आहे म्हणून मी हा पॉईंट तुम्हाला अशा पद्धतीने देतोय. सो तुम्ही लिहून घेत असताना आधी हा डिफरन्स सगळा लिहा. याच्यामध्ये 4 पॉईंट्स आहेत, ते 4 पॉईंट्स आधी लिहा
आणि त्याच्यानंतर मग तुम्ही 5, 6, 7 पॉईंट्स डायग्राम, डेफिनेशन किंवा अजून काही एक्स्ट्रा याच्यामधलं जे असेल ते त्याच्यामध्ये वाढवू शकता. ओके, सो बघा, द फ्लो ऑफ ए फ्लूइड विथ व्हेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल व्हेलॉसिटी. सिंपल पहिल्यांदा डेफिनेशन दिलेली आहे या स्ट्रीमलाईन फ्लोची. तसंच टर्ब्युलंटमध्ये बघा, द इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड विथ इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बियॉन्ड क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो ही सुद्धा एक प्रकारची डेफिनेशन आहे. सो हे सगळं लिहिलेलं आहे आपण, तरीसुद्धा तुम्ही डिस्टिंग्विशमध्ये पुन्हा हा रिपीट करा पॉईंट. दुसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे, इन ए स्ट्रीमलाईन फ्लो व्हेलॉसिटी ऑफ फ्लूइड ॲट अ गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. बघितला होता हा सुद्धा पॉईंट की आपण व्हेलॉसिटी कशी असते सांगतो, कॉन्स्टंट असते सांगतो. आणि तसंच टर्ब्युलंटमध्ये काय होतं की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. बघा, द व्हेलॉसिटी ऑफ अ फ्लूइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट तिसऱ्या पॉईंटमध्ये सांगितलं की टू स्ट्रीमलाईन्स कॅन नेवर इंटरसेक्ट दॅट दे आर ऑलवेज पॅरलल. स्ट्रीमलाईन्स फ्लो कसा स्टेडी आहे ना, म्हणून ते एकमेकांना कशा लाईन्स आहेत, पॅरलल्स आहेत असं म्हटलेलं. आणि याच्यामध्ये बघा, ॲट सम पॉईंट द फ्लूइड मे हॅव रोटेशनल मोशन विच गिव्ज राईज टू ईडीज. ज्या काय आत्ता प्रॉपर्टीज सांगितल्या, या प्रॉपर्टीज आपण जस्ट आत्ता लिहिल्या होत्या, तोच इथं पॉईंट आहे. नेक्स्ट सांगतो पॉईंट की स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर ए प्लेन सरफेस कॅन बी अज्युम टू बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स in a flow of liquid through a pipe of uniform cross sectional area. all the streamline will parallel to the axis of tube. सगळ्या लाईन्स त्या ट्यूबच्या ॲक्सिस प्रमाणच ॲक्सिसलाच अलॉंग चाललेल्या आहेत, पॅरलल चाललेले आहेत असं सांगितलं जातं. पण याच्यामध्ये असं होत नाही, सगळे रँडम मोशनमध्ये असतात टर्ब्युलंटमध्ये. म्हणून टर्ब्युलंटमध्ये काय सांगितले बघा, ए फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ज इन रँडम मोशन. सो टर्ब्युलंट फ्लो जो आहे त्याच्यामध्ये पार्टिकल्स हे रँडम मोशनमध्ये कुठल्याही डायरेक्शनला, झिगझॅग मोशनमध्ये, सर्क्युलर मोशनमध्ये, रोटेशनल मोशनमध्ये, कशाही डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहेत असं याच्यामध्ये सांगितलं जातं. ओके, सो हे जे 4 पॉईंट्स आहेत हे टेक्स्टबुक प्रमाणे आहेत. याच्या खाली 5, 6, 7, 8 जवळपास 3-4 पॉईंट्स तुम्हाला अजून मिळत आहेत की जे तुम्ही रेफर करा. आत्ता आपण शिकलो ते कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीजमधलं. काही एक्झाम्पल वाईज लिहा, काही डायग्राम्स आहेत बघा, 2 डायग्राम्ससुद्धा तुम्ही कंपॅरेटिव्हली ह्याच्या खाली काढू शकता. आणि काही मग 1-2 पॉईंट्स एक्स्ट्रा आहेत ते सुद्धा ह्याच्या खाली तुम्ही लिहू शकता. सो एवढं सगळं लिहिलं की तुम्हाला कंपॅरिझन करता येईल. ओके, सो एवढा सगळा स्टडी म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. हवं तर सगळं तुम्ही कंपॅरेटिव्हली लिहिलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहू शकतं. ओके, चला आपण बघूया आता याच्या पुढचा पार्ट. ओके, पुढचं हेडिंग काय लिहिलंय बघा मी, क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या दोघांचं रिलेशन आहे म्हणून आपल्याला असा एकत्र पॉईंट शिकायचा. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर एक स्टेडी फ्लो आहे बघा. तर स्टेडी फ्लो क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या आतल्या व्हेलॉसिटीनं फ्लो होत असतो आणि टर्ब्युलंट फ्लो हा क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटीनं फ्लो होत असतो. ओके, सो क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, एक प्रकारचं लिमिटेशन आहे, एक लिमिटिंग व्हेलॉसिटी आहे की तिथपर्यंत स्ट्रीमलाईन आणि टर्ब्युलंट फ्लो काय होत आहेत, डिफरन्शिएट होत आहेत. आणि रेनॉल्ड्स नंबर काय तर तो त्या लिक्विडचं नेचर सांगणारा एक सिंपल नंबर आहे, नंबर व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू एक रेनॉल्ड्स, हे सायंटिस्टचं नेम आहे त्याच्यावरून आलेलं आहे. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे बघा, सो द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच, मी पहिल्यांदा क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहितो. क्रिटिकल व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच एक अशी व्हेलॉसिटी की ज्याच्यावरती काय होतंय, स्ट्रीमलाईन फ्लो काय होतो तयार, स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स विच फ्लो, टर्ब्युलंट फ्लो कॉल्ड एज क्रिटिकल व्हेलॉसिटी. बरोबर का बघा, ज्याला की VC न रिप्रेझेंट केलं जातं. सो VC कसा सांगितलं जातो, RN कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी अँड रो अँड डी. सो एक इक्वेशन, हे रिलेशन कोणी दिलेलं आहे, रेनॉल्ड्स हे रिलेशन दिलेलं आहे बघा. सो VC इज नथिंग बट द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द फ्लूइड. इथं लिहितो मी, वेअर VC इज व्हॉट, क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ फ्लूइड. ओके, RN जो आहे तो म्हणजे कोण आहे, हा रेनॉल्ड्स नंबर आहे बघा. ओके, N म्हणजे इफिशियन्सी सारखं आहे ना, कोइफिशियंट कॉन्स्टंटच नोटेशन आहे ना हे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. ओके,
आता विस्कॉसिटीचा जो पॉईंट आहे तो आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. विस्कॉसिटी म्हणजे काय, अजून एक नवीन पॉईंट आहे याच्यावरती. रो म्हणजे काय, डेन्सिटी ना, डेन्सिटी ऑफ फ्लुइड, जे काही लिक्विड आहे त्याची डेन्सिटी. आणि डी म्हणजे काय, डायमीटर. ओके, सो डायमीटर ऑफ ट्यूब, डायमीटर ऑफ ट्यूब. आता डायमीटर म्हणजे काय, जो काही आपण फ्लो ट्यूब कन्सिडर केलेला आहे त्याची डायमीटर. सो हे एवढं रिलेशन लक्षात ठेवायचं. हे रिलेशन झालं क्रिटिकल व्हेलॉसिटीचं. ओके, सो याच्यावरनं काय डिफाईन केला जातो, रेनॉल्ड्स नंबर डिफाईन केला जातो, रेनॉल्ड्स. ओके, so it is a number which gives nature, it is a number which gives nature of flow, which gives nature of flow. जे काही लिक्विड आहे त्याचा फ्लो कसा आहे. मग फ्लो दोन प्रकारचे असतात, एक स्ट्रीमलाईन असतो आणि एक टर्ब्युलंट असतो. बघा, if this number is less than 1000, the flow is, कमी आहे ना नंबर, म्हणजे the flow is streamline. काय समजलं, 1000 पेक्षा कमी जर याची व्हॅल्यू असेल तर तो फ्लो स्ट्रीमलाईन असतो. हा जर नंबर 2000 पेक्षा जास्त असेल तर फ्लो कसा झाला, फ्लो इज टर्ब्युलंट. आणि इफ Rn हा, Rn इज इन बिटवीन 1000 अँड 2000, 1000 आणि 2000च्या मध्ये असेल तर फ्लो स्ट्रीमलाईन कडून तो फ्लो कुठे चाललेला आहे, टर्ब्युलंट कडे चाललेला आहे. म्हणजे फ्लो चेंजेस और द स्ट्रीमलाईन फ्लो चेंजेस टू टर्ब्युलंट फ्लो. बघा, ह्या जस्ट कंडिशन्स आहेत रेनॉल्ड्स नंबरच्या. म्हणजे रेनॉल्ड्स नंबर जर 1000 पेक्षा कमी असेल तर म्हटलं जातं की तो जो फ्लो आहे तो स्ट्रीमलाईन असेल. जर तो 2000 पेक्षा जास्त असेल तर तो टर्ब्युलंट फ्लो. जास्त व्हेलॉसिटी ना, व्हेलॉसिटीनी हे एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. बघा, सो 1000च्या आत म्हणजे कमी व्हेलॉसिटी स्ट्रीमलाईन, 2000 पेक्षा जास्त म्हणजे टर्ब्युलंट खूप जास्त, आणि 1000 आणि 2000च्या मध्ये असेल तर स्ट्रीमलाईनकडनं तो चेंज होतोय कुठं, टर्ब्युलंटकडे चेंज होते. सो ह्या दोन कन्सेप्ट, क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर्स. रेनॉल्ड्स नंबर असाही सांगितला जाईल ऑल्सो. Rn इज इक्वल टू व्हॉट, क्रिटिकल व्हेलॉसिटी, डेन्सिटी, डायमीटर अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. ह्याला युनिट डायमेन्शन काही येत नाही, फक्त व्हॅल्यू येते, एक नंबर येतो. लक्षात आलं. सो दिस इज आवर टुडे स्टडी. बघा, आज आपण कॅपिलरी ट्यूबवरचे काही एक्झाम्पल्स बघितले आणि फ्लुइड्स आर इन मोशन, हायड्रोडायनॅमिक्सचा स्टडी सुरू केलेला आहे. इथपर्यंत आपण आलेला आहे. हे सगळं व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा. याच्यात काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. आपण थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.